मित्रांनो नमस्कार. आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण आपल्या MA भाग 1च्या द्वितीय सत्राच्या अभ्यासक्रमामध्ये असलेला मर्ढेकरांची कविता हा काव्यसंग्रह याविषयी विचार करणार आहोत. एका व्याख्यानामध्ये आपण बाळ सीताराम मर्ढेकरांच्या काव्याची पार्श्वभूमी आणि त्यांचं व्यक्तित्व याविषयीचे काही मुद्दे विचारात घेतले होते. या विशिष्ट लेक्चरमध्ये आपण मर्ढेकरांच्या काव्याची वैशिष्ट्ये जी आहेत ती एक एक करून जाणून घेणार आहोत. मर्ढेकरांची कविता हा काव्यसंग्रह 1959 मध्ये प्रकाशित झाला. खरं तर मर्ढेकरांच्या काव्याचे जे विविध प्रकारचे टप्पे आहेत त्याच्यातून आपल्याला त्यांचा काव्यप्रवास, त्यांच्या काव्यप्रवासाचा विकास, त्यांच्या व्यक्तिमत्वासोबत कसा कसा होत गेला त्याचं चित्रण आपल्याला त्याच्यामध्ये दिसून येतं. त्यांचा पहिला काव्यसंग्रह शिशिरागम 1939 मध्ये प्रकाशित झाला. नंतर त्यांचा काही कविता नावाचा दुसरा काव्यसंग्रह जो आहे तो 1947 मध्ये प्रकाशित झाला आणि तिसरा आणखी काही कविता जो 1951 मध्ये प्रकाशित झाला. या तिन्ही काव्यसंग्रहातल्या कविता या मर्ढेकरांची कविता जो 1959 मध्ये प्रकाशित झाला त्याच्यामध्ये आहे. इथे मागच्या पडद्यावर जे तुम्हाला दिसतं आहे ती मर्ढेकरांची कविता या संग्रहाची, म्हणजे या संग्रहाची हे मुखपृष्ठ आहे मर्ढेकरांची कविता या संग्रहाचं. या संग्रहात असलेल्या संग्रहाची ही अनुक्रमणिका आहे ज्यामध्ये शिशिरागममधल्या कविता, नंतर काही कवितांमधल्या कविता, आणखी काही कविता या संग्रहातल्या कविता आणि त्याशिवाय ज्या मर्ढेकरांच्या असंगृहीत कविता होत्या ज्या तीनही संग्रहामध्ये आलेल्या नव्हत्या त्यासुद्धा या संग्रहामध्ये घेण्यात आलेल्या आहे. ज्याच्यामध्ये ती मुक्तिबोधांना उद्देशून किंवा नवकवींना इतर उद्देशून लिहिलेली ती प्रसिद्ध कविता होती की रेस पडलो जरा बच्चमजी याद राख तर लिहीन मीही आशा सुकते जीवनदर्शी जरा टणटणीतनी पारदर्शी म्हणाल म्हणजे मानवता या कवीची आता खरी विशाल कुठे पूर्वीची खूप मंडुकी कुठे आता आई अब्दी गजाळ वगैरे वगैरे. तर ह्याच्यामध्ये एक प्रकारे आपल्या असं लक्षात येतं की मर्ढेकरांच्या काव्याचा संपूर्ण विकासक्रम, मर्ढेकरांच्या काव्याचा संपूर्ण प्रवास आपल्याला याच्यामध्ये दिसतो. बाळ सीताराम मर्ढेकर ज्यांचा इथे फोटो तुम्ही बघताय, अतिशय भावपूर्ण, अतिशय भावगर्भ अशा प्रकारचे डोळे त्यांचे आपल्याला दिसतात. अत्यंत संवेदनशील अशा प्रकारचं व्यक्तिमत्व होतं मर्ढेकरांचं. मर्ढेकरांच्या कसाचा काव्यपिंड विंदा करंदीकरांनी म्हटलं आहे, गोवी करंदीकरांनी, की मर्ढेकरांच्या कसाचा काव्यपिंड, चिंतनशील काव्यपिंड मराठी काव्याच्या प्रवासामध्ये ज्ञानेश्वरांशिवाय दुसरा कोणाचाही आढळत नाही. इतकं मर्ढेकरांच्या व्यक्तिमत्वाचं वेगळेपण जे आहे ते आपल्या समीक्षकांनी दाखवलेलं आहे. 1909 ते 1956 असं अगदी कमी आयुष्य मर्ढेकरांच्या वाट्याला आपल्याला आलेलं दिसतं. म्हणजे अगदी 45-46 वर्षांचं आयुष्य, पण त्या आयुष्यामध्ये त्यांनी जे कार्य केलं काव्याच्या क्षितिजावर ते अतिशय महत्त्वाचं आहे असं आपल्याला जाणवतं. आपण या लेक्चरमध्ये विशेषतः मर्ढेकरांच्या काव्याची वैशिष्ट्य आपण जाणून घेणार आहोत. बघा, मर्ढेकरांच्या काव्याची एक मुद्दा आपण घेऊ. एक मुद्दा घेऊन मी ती वैशिष्ट्ये आपल्यासमोर स्पष्ट करणार आहे. तर मर्ढेकरांच्या, आणि हे इथे जे माझ्या मागे जे स्क्रीनवर तुम्हाला दिसतं आहे त्याच्यामध्ये ती वैशिष्ट्ये मी नोंदवलेली आहे, ती तुम्हाला दिसतात. मर्ढेकरांच्या काव्याचं पहिलं वैशिष्ट्य कोणतं आहे तर आपण असं म्हणू शकतो की मर्ढेकर हे मराठीतील नवकाव्याचे प्रवर्तक आहे. म्हणजे ज्या पद्धतीने
आपण केशवसुतांच्या एका टप्प्यावर कवितेच्या पाहिलं होतं की केशवसुतांनी आशय आणि अभिव्यक्तीमध्ये एक आमूलाग्र परिवर्तन घडवून आणलं. तसंच परिवर्तन आशय आणि अभिव्यक्तीमध्ये आमूलाग्र परिवर्तन मर्ढेकरांनी सुद्धा घडवून आणलं. आणि असं आमूलाग्र परिवर्तन घडवणारा एक युगप्रवर्तक कवी अशा प्रकारचं मोठेपण मर्ढेकरांना बहाल केल्या गेलं आणि त्या मोठेपणाचे ते हक्कदार होते असं आपल्याला त्यांच्या काव्याचं परिशीलन आपण जर केलं तर आपल्या लक्षात येतं. त्यांनी त्यांच्या काव्याचं दुसरं वैशिष्ट्य जर आपण पाहिलं तर त्यांची कविता अगदी नव्या काळामध्ये निर्माण झाली. म्हणजे मी मागच्या तासिकेमध्ये त्याची पार्श्वभूमी कथन केली होती, त्याची पुनरावृत्ती करत नाही की कोणत्या प्रकारची वैचारिक, राजकीय, सामाजिक आणि एक प्रकारची वैश्विक पार्श्वभूमी मर्ढेकरांच्या कवितेला होती. म्हणून नवकाव्याला महायुद्धोत्तर कविता म्हणण्याची जी प्रथा आहे, स्वातंत्र्योत्तर मराठी कविता खरं म्हणजे ती आहे. ती जी प्रथा आहे त्याचा अर्थच असा आहे की मर्ढेकरांच्या काव्यातली जी नवता आहे, नवेपणा आहे, तो या पार्श्वभूमीतून निर्माण झालेला होता. पण तरीसुद्धा म्हणजे जी आधुनिक अशा प्रकारची जाणीव मर्ढेकरांच्या काव्यामध्ये समाजाविषयीची जाणीव आणि समाजातल्या विविध घटकांविषयीची जाणीव जी प्रगटलेली आहे ती अत्यंत नवं असली तरी मर्ढेकरांचं नातं जे आहे आपल्या परंपरेशी तुटत नाही. कुठे ज्ञानेश्वर श्रेष्ठ, कुठे तुकाराम पवित्र, कुठे समर्थ धीरोदात्त संत, सर्व संत अर्थांचे नायक, संत शब्दांचे नायक, संत अर्थांचे धुरंधर, एक शब्दांचा किंकर डफर मी, हे जे मर्ढेकर म्हणतात ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून मर्ढेकरांच्या काव्याचं दुसरं वैशिष्ट्य कोणतं असेल तर त्यांची कविता पौरात्य आणि पाश्चात्य परंपरांच्या, वाङ्मयीन परंपरांच्या संगमावर उभी आहे. त्या दोन्ही परंपरांचा समन्वय मर्ढेकरांमध्ये आपल्याला स्पष्टपणे दिसून येतो. मर्ढेकरांच्या काव्याचं तिसरं वैशिष्ट्य जर आपण बघितलं तर मर्ढेकरांच्या काव्यावर तत्कालीन इंग्रजी नवकवींचा परिणाम, प्रभाव मोठ्या प्रमाणात झालेला दिसतो. एक अनुबंध जो दिसतो आपल्याला मर्ढेकरांच्या काव्यामध्ये तो इंग्रजी नवकवींचा दिसतो, स्पष्टपणे दिसतो. हा अनुबंध सर्वप्रथम परंपरा आणि नवता या ग्रंथामध्ये विंदा करंदीकरांनी दाखवून दिला, अतिशय स्पष्टपणे दाखवून दिला. आणि त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की मर्ढेकरांनी काही इंग्रजी कवितासुद्धा लिहिलेल्या होत्या. म्हणजे जशा मराठी कवितातले ते प्रवर्तक आहेत, पण इंग्रजी कवितासुद्धा त्या काळच्या इलस्ट्रेटेड वीकली नावाच्या इंग्रजी नियतकालिकामध्ये त्यांनी लिहिल्या होत्या. त्यावरून स्पष्टपणे हे दाखवून देण्यात आलं की त्या काळातले इंग्रजी नवकवी होते इलियट, हॉपकिन्स आणि ऑडेन, त्यांच्या कवितांचा सरळ प्रभाव म्हणजे तो कशाचा प्रभाव आहे तर जे काही त्या काळाचं मूल्यऱ्हासाचं वैश्विक अशा प्रकारचं पर्यावरण आहे, जो प्रभाव त्या नवकवींवर म्हणजे इंग्रजीतल्या नवकवींवर आहे तो प्रभाव मर्ढेकरांवरही पडलेला आहे. आणि म्हणून एक गमतीदार अशा प्रकारचं विधान करंदीकरांनी केलं होतं, जे इथे लिहिलेलं आहे बघा, की पाश्चात्य नवकवींच्या परंपरेत मराठीतून लिहिणारा कवी म्हणजे बासी मर्ढेकर. तर त्याच्यामध्ये मर्ढेकरांच्या काव्याचं वेगळेपण आपल्याला जाणवतं. अशीच मर्ढेकरांच्या काव्याची विविध वैशिष्ट्ये आपण या ठिकाणी आता बघू की एक एक करून म्हणजे आपल्याला मर्ढेकरांच्या संपूर्ण काव्याचं वेगळेपण आणि मोठेपण कशामध्ये आहे. तर मी सुरुवातीलाही सांगितलं की इंग्रजी नवकवींप्रमाणेच मराठी संत काव्याशी सुद्धा मर्ढेकरांचा अनुबंध आहे. कारण की मर्ढेकरांनी जशी सामाजिक अशा प्रकारची जाणीव प्रखर अशी व्यक्त केली समाजातल्या अनेक समस्यांविषयीची, तसंच त्यांचं नातं ईश्वरी आणि आध्यात्मिक अशा अनुभूतीची सुद्धा आपल्याला स्पष्टपणे त्यांच्या संग्रहामध्ये जाणवतं. कारण काय, याचं कारण महत्त्वाचं असं आहे की मर्ढेकरांच्या काव्याचा अनुबंध मराठी संत काव्याशी आहे. म्हणून ते जे म्हणतात की कुठे ज्ञानेश्वर श्रेष्ठ, कुठे तुकाराम पवित्र, कुठे समर्थ धीरोदात्त संत, सर्व आणि स्वतःकडे कमीपणा घेतात. एक शब्दांचा किंकर डफर मी असं म्हणतात, संत शब्दांचे नायक असं म्हणतात. तर एक अत्यंत उच्च शिक्षित अशा प्रकारचा नवकवी जो इंग्लंडमध्ये गेला आणि त्यांनी आपलं साहित्यशास्त्र किंवा सौंदर्यशास्त्र जे निर्माण केलं, आर्ट्स अँड मॅन नावाचा त्यांचा जो ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये त्यांनी त्या काळात इंग्रजीतून तो ग्रंथ लिहिला आणि त्याच्यामध्ये आपला कलेच्या मूलद्रव्याचा प्रसिद्ध सिद्धांत त्यांनी मांडला. म्हणजे
जागतिक एक प्रकारे साहित्यशास्त्रामध्ये आपली एक नवीन अशा प्रकारची भर घालणारा किंवा एक वेगळी भर घालणारा असा तो अत्यंत आधुनिक विचारांचा कवी एकीकडे आहे. इंग्रजीचे प्राध्यापक होते मर्ढेकर आणि अशा प्रकारचा अत्यंत आधुनिक विचारांचा कवी एकीकडे आहे, पण सोबतच आपल्या परंपरेशी नातं जे आहे, नाळ आहे, ती त्यांनी कधीही तुटलेली दिसत नाही आणि त्याच्यात त्यांच्या मोठेपणाचं आणि वेगळेपणाचं गमक आपल्याला दिसतं. इथे आपण एक लक्षात घेतलं पाहिजे मर्ढेकरांच्या काव्याचं पुढचं वैशिष्ट्य जे आहे की मर्ढेकरांचा जो काव्यपिंड आहे, या नवकाव्याच्या मुळाशी जे वेगळेपण आहे तो म्हणजे मर्ढेकरांचा विशिष्ट अशा प्रकारचा काव्यपिंड आहे. पृथगात्म, युनिक ज्याला आपण म्हणतो. काव्यपिंड म्हणजे काय, तर काव्यपिंड म्हणजे त्या कवीचं जे व्यक्तिमत्व आहे, कवीचं जे व्यक्तित्व आहे, त्याची जी जाणीव आहे किंवा त्याची त्याला आपण जीवननिष्ठा जी आहे त्याची, कवीची जे काही जीवन दर्शन त्याच्या काव्यातून घडतं किंवा त्याचा जो दृष्टिकोन आहे जगाकडे आणि जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो दृष्टिकोन वेगळा आहे, पृथगात्म आहे. मराठी काव्यामध्ये आधुनिक काळामध्ये, त्यांच्या पूर्वीच्या काळामध्ये अशा प्रकारचा चिंतनात्मक अशा प्रकारचा काव्यपिंड जो आहे तो आपल्याला सापडत नाही. प्रत्येक गोष्टीचं चिंतन करून आणि अशा प्रकारची अनुभूती ते मांडताना आपल्याला दिसतात आणि हे अत्यंत महत्त्वाचं वैशिष्ट्य त्यांच्या काव्याचं आहे. दुसरा त्यांच्या काव्यपिंडाचा किंवा त्यांच्या कवी व्यक्तित्वाचा जो गुणधर्म आहे तो कोणता आहे, तर तो प्रयोगशीलता आहे असं आपल्याला जाणवतं. म्हणजे ज्यावेळी ते नव्या अशा प्रकारच्या जीवनविषयक जाणीवा साकार करतात, आपल्या अवतीभोवतीचं जीवन आपल्या काव्यातून मांडायचा प्रयत्न करतात, आपल्या अवतीभोवतीच्या वैश्विक परिप्रेक्षामध्ये जो मूल्यऱ्हासाचा अनुभव त्यांना येतो, हरवलेल्या माणसाचा अनुभव त्यांना येतो आणि उद्ध्वस्त झालेल्या जीवनमूल्यांचं दर्शन त्यांना होतं. एक विसंगती आणि विरोधाभास जो आपल्या माणसाच्या जीवनामध्ये, भारतीय माणसाच्याही जीवनामध्ये जो भरलेला आहे, जो एक विसंगती दिसते, जो एक कद्रूपणा आहे, जो क्षुद्रपणा आहे, जो एक तोस्तोपणा आहे, त्या तोस्तोपणाचं जे काही वर्णन आहे अतिशय प्रभावीपणे मर्ढेकर कशाच्या आधारावर करतात, तर चिंतनशीलतेच्या आधारावर करतात आणि प्रयोगशीलतेच्या आधारावर करतात. त्याच्यामुळे त्यांच्या काव्यातल्या शब्दांना आणि प्रतिमांना जो वेगळेपणा प्राप्त होतो तो त्यांच्या त्या जीवनदृष्टीमध्ये सामावलेला आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून त्यांच्या काव्याचं वैशिष्ट्य शैलीच्या अंगाने जर आपण जेव्हा पाहायला लागलो तेव्हा त्यांच्या काव्यात ज्या नव्या प्रतिमा आल्या आहेत, नव्या प्रतिमांची जडणघडण ते जे करतात किंवा त्या प्रतिमांच्या संघातामध्ये त्याचं वेगळेपण आहे. म्हणजे त्या प्रतिमांचा संघात म्हणजे काय, त्या प्रतिमांचं एकत्र येणं, त्या प्रतिमांची संधी, विविध प्रतिमा त्यांच्या काव्यामध्ये एकत्र येतात आणि हे प्रतिमांचं नवेपण जे आहे, प्रतिमांचं वेगळेपण जे आहे ते त्यांच्या काव्याचं नवेपण आहे. कारण की स्वतः मर्ढेकरांनी जेव्हा नवकाव्याचे निकष सांगितले तेव्हा त्यांनी सांगितलं की जेव्हा मराठी काव्यामध्ये किंवा कोणत्याही काव्यामध्ये नवी प्रतिमासृष्टी जन्माला येते तेव्हा काव्याचं जुनं युग संपून नवयुग सुरू झालं असं आपल्याला म्हणता येतं. किंवा मुक्तिबोधांनी, ज्यांना आपण दुसरं नवकवी म्हणतो, मुक्तिबोधांनी जी नवकाव्याची 4 लक्षणं सांगितली होती की समाजप्रवणता, समाजास बदलू पाहणारी एक प्रकारची जीवनदृष्टी, नवीन छंद आणि नव्या प्रतिमा. तर ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्या लक्षात येतं की ह्या नव्या प्रतिमांचं जे वेगळेपण आहे ते त्यांच्या काव्यामध्ये येतं. ही प्रतिमासृष्टी कशी आहे मर्ढेकरांच्या काव्यातली, तर ती भावसन्मुख प्रतिमासृष्टी आहे. अत्यंत भावपूर्णता, भावसन्मुखता, ज्याला आपण प्युअर पोएट्री म्हणतो, विशुद्ध भावकविता म्हणतो, अशा प्रकारची भावसन्मुखता मर्ढेकरांच्या काव्यामध्ये आहे. आणि हे करताना मर्ढेकर काय करतात, तर विरुद्ध धर्माच्या आणि विरुद्ध गुणसूचक प्रतिमांचा संकर मर्ढेकरांच्या काव्यामध्ये होतो. इथे आपल्याला मर्ढेकरांचं वेगळेपण इतर कवींच्या तुलनेमध्ये जाणवत नाही, जाणवतं जे पूर्वीच्या काव्यामध्ये आपल्याला जाणवलं नव्हतं. अशी अनेक उदाहरणं आपल्याला घेता येतील. मर्ढेकरांच्या काव्यामध्ये जर तुम्ही गेले तर अशी अनेक उदाहरणं तुम्हाला घेता येतील की ज्याच्यामध्ये ज्या विरुद्ध धर्माच्या म्हणजे विरुद्ध अशा प्रकारच्या स्वरूपाच्या आणि गुणांचं ते एकत्रीकरण करतात, विरोधाभास दाखवतात. उदाहरणार्थ, पंक्चरली जरी रात्र दिव्यांनी तरी पंपतो कुणी काळोख, हसण्याचे जरी वेड लागले भुंकतात तरी अश्रू चोख. बघा, जो जीवनातला विरोधाभास आहे माणसाच्या, तो विरोधाभास या ठिकाणी कवींनी वर्णन केलेला आहे, लक्षात घ्या. आणि त्याच्यामध्ये शब्दही कसे वापरतात,
त्याच्यामध्ये इंग्रजी शब्दांना मराठी क्रियापदांचं रूप त्यांनी दिलेलं आपल्याला दिसतं. हे जे वेगळेपण आहे हे सर्वत्र मर्ढेकरांच्या याच्यामध्ये आहे. कारण की मर्ढेकर हा जेव्हा नवा आशय मांडतात तेव्हा स्वाभाविकच आहे नवी अभिव्यक्ती, नव्या प्रतिमा, नवे शब्द त्यांनी घडवलेले दिसतात. जेव्हा एखाद्या कवीला नवा आशय आपल्या काव्यातून मांडला आहे तेव्हा अपरिहार्यपणे त्याच्या काव्यामध्ये जो नवेपणा येतो तो नव्या प्रकारची भाषेची जडणघडण तो करतो. कारण की रूढ अशा प्रकारचे वाक्प्रचार जे असतात त्या रूढ वाक्प्रचारांना मर्ढेकर अधिक भावसन्मुख आणि अधिक अर्थवाही, अधिक अर्थपूर्ण बनवण्याचं करतात. ते कशातून करतात तर भाषेचं एक जी कसब आहे त्याला रूपविपर्यय असं म्हटलं जातं. रूपविपर्यय म्हणजे रूपाचं वेगळेपण. भाषेचं जे मूळ रूप आहे त्या मूळ रूपाला वेगळं रूप प्रदान करणं त्याला रूपविपर्यय असं आपण जे म्हणतो. त्याच्यामध्ये ते दोन पद्धतीने करतात. एक ॲब्स्ट्रॅक्शन म्हणजे प्ररूपीकरण करतात आणि दुसरं डिस्टॉर्शन म्हणजे विरूपीकरण करतात. म्हणजे त्या वेगवेगळ्या रूपांमध्ये जे काही बदललेलं पर्यावरण आहे त्या बदललेल्या पर्यावरणामध्ये, सामाजिक पर्यावरणामध्ये जे जीवनाचं जे विरूप दर्शन त्यांना होतं, जे जीवनातली जी ढोंगबाजी किंवा जीवनातलं जे असत्य दर्शन त्यांना होतं, जो विरोधाभास त्यांना दिसतो, ज्या विसंगती त्यांना जाणवतात, त्या विसंगती अशा प्रकारची भाषेची रूपं ते निर्माण करतात. जसं उदाहरण बघा इथे दिलेलं आहे, सर्वे जंतू रुटीनः सर्वे जंतू निराशयाः. म्हणजे आपली जी प्रार्थना आहे मांगल्य निर्माण करणारी, सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः. या प्रार्थनेतल्या मंगल अशा प्रकारच्या, उदात्त अशा प्रकारच्या जीवनमूल्यांच्या विचारांचं जे प्रतिपादन केलं आहे प्रत्यक्षात त्याचं आचरण करणारी माणसं इथे अवतीभोवती त्यांना दिसत नाही. या जगामध्ये त्याच्याऐवजी, त्या मांगल्याच्या ऐवजी सर्व प्रकारची असफलता, दुःख, दैन्य, दारिद्र्य आणि निराशा त्यांना दिसते. आणि त्याच्यामुळे सर्वे जंतू रुटीनः त्यांना दिसतात, सर्वे जंतू निराशया त्यांना दिसतात. हे जे याला विरूपीकरण म्हणतात. हे जे विरूपीकरण ते करतात भाषेच्या माध्यमातून, त्याच्यातून प्रभावीपणे जो त्यांच्या मनातला भाव आहे तो प्रगट होतो. जसं त्यांनी अनेक कवितांचं विडंबन केलं आहे की डोळे हे जुलमीगडे रोखून मज पाहू नको, काढू कशी कशी दामी. भारतांब्यांची प्रसिद्ध कविता आहे. प्रेम जे आहे जीवनामधलं, त्या प्रेमाची अनुभूती जी आहे त्या प्रेमाच्या ऐवजी जी काही विपरीत अशा प्रकारचे अनुभव जगामध्ये माणसांना येतात त्याच्यावर त्यांनी हे केलेलं भाष्य आहे. डोळे हे फिल्मी गडे खोकुनी मज पाहू नको, किंवा सहनव टरकतू सहवीर्यम डरवावहै असं ते म्हणतात. तर हे जे ओम सहनाववतू सहनो भुनक्तू म्हणजे मांगल्याच्या ज्या आपल्या कल्पना आहे त्या प्रत्यक्षामध्ये जगामध्ये जेव्हा दिसत नाही तेव्हा ही जी अनुभूती येते उपहास आणि उपरोधाच्या माध्यमातून हा विरोधाभास ते व्यक्त करतात असं आपल्याला दिसतं. मर्ढेकरांच्या एकूण काव्याचा विकास जर आपण पाहिला तो स्पष्टपणे आपल्याला जाणवतो. शिशिरागममध्ये व्यक्तिगत जाणीव दिसते. व्यक्तिगत जाणीवेकडून सामाजिक जाणीवेकडे म्हणजे काही कवितांकडे त्यांची कविता येते आणि नंतर आणखी काही कवितांमध्ये ते आध्यात्मिक जाणीवेकडे त्यांच्या काव्याचा प्रवास होतो. हा जो त्यांच्या काव्याचा विकासक्रम आहे हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकासक्रम आहे आणि तो त्यांच्या काव्यामध्ये आपल्याला जेव्हा एकत्र त्यांची कविता आपण इथे मर्ढेकरांची कविता या संग्रहात बघतो तेव्हा हा विकास आपल्याला स्पष्टपणे जाणवतो. या विकासाचं वर्णन जर आपण वेगळ्या शब्दांमध्ये करतो म्हटलं तर हे नवन वैशिष्ट्य आपल्या लक्षात येतं मर्ढेकरांच्या कवितांचं की भावनात्मकतेकडून विचारात्मकतेकडे आणि विचारात्मकतेकडून विचारातीत अशा एक प्रकारच्या विश्वव्यापी आध्यात्मिक जाणीवेकडे त्यांच्या काव्याचा प्रवास झालेला आहे. म्हणजे पुन्हा शिशिरागम कडून काही कवितांकडे आणि काही कवितांकडून आणखी काही कवितांकडे हे स्वाभाविक असतं. कोणत्याही कवितेचा जो प्रामाणिक कवी आहे, जो आपल्या अनुभवांशी आपल्या जाणीवांशी प्रामाणिक आहे. मर्ढेकरांची कविता आणि मर्ढेकरांनी मांडलेला लेखनपूर्व आणि लेखनगर्भ निष्ठेचा सिद्धांत किंवा मर्ढेकरांनी मांडलेला वाङ्मयीन महात्म्याचा सिद्धांत ज्याच्यामध्ये लेखनपूर्व आणि लेखनगर्भनिष्ठा आणि तादात्म्य, भावनात्मक आणि ज्ञानात्मक तादात्म्य किती आवश्यक आहे ते जे सांगतात ते त्यांच्या कवितेला पूर्णपणे लागू होतं. त्याची अनुभूती घेऊन ते सगळा हा प्रवास करतात. म्हणून त्यांच्या काव्यामध्ये असा निरंतर विकास आपल्याला दिसतो.
कुठेही त्यांची कविता, त्यांचं व्यक्तिमत्व थांबलेलं नाही. आणि ह्या विकासाचा आपण जर शैलीच्या अंगाने विचार केला तर एक नवं वैशिष्ट्य आपल्याला जाणवतं की त्यांच्या काव्यशैलीचा विकास सांकेतिक अलंकरणात्मक भाषेकडून, म्हणजे त्यांची तुम्ही आपली शिशिरागममधली कविता जर आपण वाचली, शिशिर पुनरागमय एक एक पान गळावया, का लागता मज येत असे न कळे उगाच रडावया, ती निष्पर्ण झाड इथं का परे, सांग आता कुठे निष्पर्ण झाड इथं का परे. ते जे पक्षी आहे त्याच्याबद्दलची प्रतिमा त्यांनी वापरलेली आहे. ते एक प्रकारची थोडीशी अलंकारिक भाषा ते वापरतात. नंतर काही कवितांमध्ये जेव्हा आपण येतो तेव्हा आपण पूर्वी वर्णन केलं की जीवनाधिष्ठित प्रतिमा, जे जीवनाचं प्रत्यक्ष वर्णन करतात आणि तिथून मग एक प्रकारच्या विश्वव्यापी अशा प्रकारच्या अनुभूतीकडे आणि ते जातात, त्याला सार्वकालिक प्रतिमांकडे, असा प्रतिकांकडे त्यांचा प्रवास होतो. जीवनाधिष्ठित प्रतिमांकडून सार्वकालिक प्रतिकांकडे लक्षात घ्या, शब्द वेगवेगळे आहेत, प्रतिमा आणि प्रतीक. तर काही कविता ते आणखी काही कवितांमध्ये हा प्रवास आपल्याला स्पष्टपणे दिसतो. आणि म्हणून प्रभावाच्या अंगाने, अनुबंधांच्या अंगाने जरी आपण यांच्या कवितेचा विचार केला तर पहिला टप्पा हा त्यांचा मराठी कवीच्या प्रभावाचा आहे. म्हणजे शिशिरागममध्ये आपण मागच्या वेळेला बघितलं होतं, मी तुम्हाला सांगितलं होतं की पहिल्या टप्प्यावर मर्ढेकरांच्या काव्यावर त्यांना आवडणाऱ्या, अत्यंत प्रिय असणाऱ्या बालकवींचं त्यांच्यावर प्रभाव आहे. माधव जुलेनांचा त्यांच्यावर प्रभाव आहे. कारण की बालकवींच्या, त्यांना मराठीतला एकमेव नवकवी म्हणून त्यांनी बालकवींना म्हटलेलं होतं. काव्यामध्ये ज्या नव्या भावनानिष्ठ समता येतात, इमोशनल इक्विलिब्रियम त्यांचा जो सिद्धांत आहे, भावनानिष्ठ समतांचा सिद्धांत, आणि त्याच्यावरनं माणसाचं नवेपण ठरतं, कवीचं नवेपण ठरतं, हे त्यांनी बालकवींची कविता तंद्रीतचं अर्ध्या मुर्ध्या लुकलुकते ताराराणी या कवितेच्या आधाराने ते वेगळेपण मांडलं होतं त्यांनी आपल्याला, ते माहिती आहे आपल्या सगळ्यांना. त्याच्यामुळे पहिल्या टप्प्यावर त्यांचा जो प्रभाव आहे तो बालकवींचा आणि माधव जुलेनांचा आहे. दुसऱ्या टप्प्यावर इंग्रजी नवकवींचा प्रभाव आहे, त्याच्यातून त्यांची शैली घडते आणि मग आणखी काही कवितांमध्ये त्याच शैलीचा विकास होताना आपल्याला स्पष्टपणे दिसतं. आता महत्त्वाची जी वैशिष्ट्ये आहेत काही कवितांची ती आपण लक्षात घेतली पाहिजे की या काही कवितांच्या टप्प्यावर मर्ढेकर आपल्याला मुख्यतः सामाजिक जाणीवेचे कवी म्हणून पुढे येतात. त्यांच्या सर्व कवितांमध्ये अतिशय सामाजिक, भेदक अशा प्रकारची सामाजिक जाणीव. काल मी तुम्हाला जी कविता त्यांची ती वाचून दाखवली होती आधीच्या आपल्या लेक्चरमध्ये, की प्रेमाचे लव्हाळे सौंदर्य नव्हाळे, शोधू आसपास मुर्द्यांची रास, विमानांचे हल्ले, विमानांचे पराग, विमानांचे हल्ले बेचिराग जिल्हे, रक्ताची थारोळी अपंग आरोळी, आज्ञा होता वीर हाती घेई शिर, कुणाचे कशाला भाकरी पोटाला. ही जी सामाजिकता आहे त्यांच्या काव्यातली ही अत्यंत महत्त्वाची आहे. विदारक अशा प्रकारचं समस्यांचं चित्रण ते करतात, सामाजिक जाणीवेचे. ती सामाजिक जाणीव हे त्यांच्या काव्याचं अत्यंत महत्त्वाचं अशा प्रकारचं वैशिष्ट्य आहे. ते म्हणतात, त्यांनी जे अभंग ओव्या लिहिलेल्या आहेत, अभंग लिहिलेले आहेत, टिर्या अर्धपोट जोवरी आहेत, ओंगळ समस्त आम्ही नंगे. या जगामध्ये जी गरिबी आहे, जे काही आहे, जशी अशीच होती नकटी एक, उलटे केसनी तिरप्या भोव्या, मूर्खत दावी उरोज उन्नत ढेप्या जैशा तेल्या घरच्या, काय हलाकी स्त्रीत्वाची माणुसकीचे काय विडंबन, भोगशून्य करी भोगव्यथेचे लिंगगंड. ही जी सामाजिकता आहे हे त्यांच्या काव्याचं सामर्थ्य आहे. ते म्हणतात, मोले धाडी जो मराया, नाही आसू नाही माया, त्यासी नेता बनवावे आम्हा मेंढरास ठावे. राजनीती किंवा राजकारण जे आहे त्याच्यामध्ये नेत्यांच्या आणि जनतेचा संबंध कशा प्रकारचा आहे त्याच्याविषयी भेदक अशा प्रकारचं भाष्य करून त्यांनी अत्यंत प्रखर अशा प्रकारची टीका समाज मनावर किंवा त्या काळातल्या सामाजिक समस्यांवर केलेली आपल्याला दिसते. आता नंतरच्या हे सामाजिक जाणीवेचा प्रवास आपल्याला जाणवतो. त्याच्यानंतरच्या टप्प्यावर बघा की त्यांच्या काव्याची जी वैशिष्ट्ये आपल्याला दिसतात त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं की आणखी काही कवितांच्या पार्श्वभूमीवर आपल्याला त्यांच्या कवितांची वैशिष्ट्ये दिसतात. त्याच्यामध्ये बघू आपण आता त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं की आणखी काही कवितांच्या टप्प्यावर की नैसर्गिक आदिम अशा प्रेरणांचा प्रभाव त्यांच्या काव्यावर आहे आणि अंतिम सत्याची जी ओढ आहे आध्यात्मिक अशा प्रकारची आणि समाज जीवनात संगती जी आहेत आणि विज्ञानाच्या मर्यादा ज्या आहेत, विशेषतः त्यांच्या काव्यामध्ये जे विषय येतात ते बघा अशा प्रकारचे आहेत की
पिपात मेले ओल्या उंदीर, माना पडल्या मुरगळल्या विना, आसक्ती विना ओठांवरती ओठ लागले, पिपात उंदीर नाले नाले. हे काय आहे की ह्या ज्या नैसर्गिक अशा आदिम प्रेरणा आहे माणसाला, त्या किती माणसाला त्रास देतात त्याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. किंवा अंतिम सत्याची जी ओढ आहे ती त्यांच्या काव्यामध्ये आहे. समाज जीवनातल्या विविध विसंगतींचं दर्शन त्यांना दिसतं आणि विज्ञानाची जी काही एक सामर्थ्य आहे त्याच्या मर्यादा त्यांना जाणवतात. आणि म्हणून त्यांची प्रसिद्ध कविता आहे की शिवलिंग माझे लिंग, हेच अशांतीचे बिंग, ज्यांच्या झुंजे संज्ञारिंग व्यापिले गा. किंवा ते असं म्हणतात की आहे विज्ञान महंत, परी भावनेने संत, जन्म मृत्यूची बाखंत टळे परी, माझ्या ज्ञानाचे कुंपण स्मशानात. ज्ञानाचे कुंपण स्मशानात, ही विज्ञानाची मर्यादा त्यांनी आपल्या काव्यामध्ये मांडलेली आहे. त्यांच्या काव्याचं आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे की त्यांच्या सामाजिक जाणीवेच्या कवितांमध्ये किंवा त्यांनी व्यक्त केलेल्या सामाजिक जाणीवेमध्ये स्त्रीविषयक जाणीवेला अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. म्हणजे स्त्रीविषयक जाणीव अतिशय महत्त्वाची आहे त्यांच्या काव्यामध्ये. ती मघाशी मी कविता म्हटली की अशीच होती नकटी एक, स्त्रीची जी दुरवस्था झालेली आहे, कोणत्याही प्रकारच्या स्त्रीची दुरवस्था त्यांना पाहवत नाही. आणि त्या दुरवस्थेचं माणुसकीचे काय विडंबन असं म्हणतात. भोगशून्य करी भोग व्यथेचे लिंग गंड प्रच्छन्न प्रदर्शन. एका समाजातल्या अधस्तरावर जगणाऱ्या एका वेश्या स्त्रीचं वर्णन त्या कवितेमध्ये ते करतात. पण ते वर्णन जे आहे ते अत्यंत करुणामय अशा प्रकारचं वर्णन आहे स्त्रीचं. किंवा नालेल्या जणू गर्भवतीच्या सोज्वळ मोहकतेने बंदर, असं जे वर्णन त्यांनी अनेक कवितांमध्ये त्यांनी स्त्रियांविषयीचं असं मांगल्याचं दर्शन आपल्याला त्यांच्या कवितेमध्ये घडतं. त्यांच्या काव्याचं पुढचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या काव्यामध्ये आध्यात्मिक आणि ईश्वरविषयक श्रद्धाभाव जो आहे तो पूर्णपणे व्यापलेला दिसतो आपल्याला. त्यांच्या अनेक कवितांमध्ये दिसतं की त्यांच्या काही कवितातल्या काही कविता जर सोडल्या ज्याच्यामध्ये भेदक अशा प्रकारची सामाजिक विषमतेची आणि विरोधाभासाची जाणीव आहे, तर अनेक कवितांमध्ये तो श्रद्धाभाव आपल्याला दिसतो. त्यांची प्रसिद्ध ज्याला मर्ढेकरांचं पसायदान मानलं जातं, ती कविता भंगू दे काठिन्य माझे, आमल जाऊ दे मनीचे, येऊ दे वाणीत माझ्या सूर तुझ्या आवडीचे. आणि त्या कवितेचा शेवट करताना ते काय म्हणतात बघा, त्यांच्यातला श्रद्धाभाव दिसतो. भंगू दे काठिन्य माझे या कवितेचा शेवट करताना ते म्हणतात की काय मागावे परीम्या, तूही कैसे काय द्यावे, तूच देणारा जिथे न तूच घेणारा स्वभावे. किंवा त्यांची आणखी एक कविता आहे की किती पायी लागू तुझ्या, किती आठवू गा तू ते, अब्द अब्द मनी येते. म्हणजे ईश्वराविषयीचा आत्यंतिक श्रद्धाभावही दुसऱ्या बाजूला मर्ढेकरांच्या कवितेमध्ये आहे. आणि ही आध्यात्मिक जाणीव त्यांच्या कवितेला तोलून धरताना आपल्याला दिसते. आणि म्हणून त्यांच्या काव्यामध्ये ओवी आणि अभंग हे अस्सल मराठी छंद जे आहे ते आपल्याला जाणवतात. त्यांच्या काव्यशैलीचा हा वैशिष्ट्य. कुठे ज्ञानेश्वर श्रेष्ठ, कुठे तुकाराम पवित्र, हे जे म्हणतात ते हा ओवी छंद त्यांनी वापरलेला आपल्याला दिसतो. माझा अभंग माझी ओवी, त्यांची जी पहिलीच काही कवितातली पहिली कविता आहे त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे, पहिलीच ओळ आहे, माझा अभंग माझी ओवी, नतद्रष्ट गाथा गोवी, इंजिनाविना गाडी जेवी घरंगळे. म्हणजे ईश्वराला उद्देशून एक प्रकारे ते म्हणतात. हे महत्त्व जे आहे ते लक्षात घेतलं पाहिजे आपण की अत्यंत आधुनिक विचारांच्या असलेल्या कवीच्या मनामध्ये आपल्या परंपरेविषयीचं जे आत्यंतिक श्रद्धाभाव आहे, ओवी अभंग हे छंद वापरतात. आणि अल्पाक्षरत्व आणि आविष्काराचा काटेकोरपणा हे त्यांच्या शैलीचं अत्यंत महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. म्हणून आपण त्यांनी एका ठिकाणी म्हटलेलं आहे, त्यांच्या काही कवितांची प्रस्तावना आहे त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की शब्दांवर थोडी हुकमत असली आणि लय अंगवळणी पडली की कविता लिहिणं फारसं कठीण नसतं. पण मग त्यांनी त्याच्यामध्ये पुढे टीका पण केलेली आहे त्या तत्कालीन कवींवर. पण हे जे त्यांचं जे आपल्याला दिसतं की आपल्या परंपरेशी नातं जपतात ते आधुनिक विचारांचे असूनही, तर असं परंपरा आणि नवतेचा अत्यंत अचूक अशा प्रकारचा समन्वय करणारा आणि अवतीभोवतीच्या समाजाचं भेदकपणे पोस्टमार्टेम करणारा कवी म्हणजे बाळ सीताराम मर्ढेकर. त्यांची नवकविता आजही तितकीच प्रासंगिक आहे असं आपल्याला जाणवतो. धन्यवाद.